मंडळी, आज आपण पाहणार आहोत मस्त चमचमीत असं वांगे बटाट्याचं भरीत. म्हणजे वांग्यामध्ये बटाटा घालायचा, खूपच छान लागतं, अप्रतिम. आणि भाकरी, चपाती, भाताबरोबर खूपच मस्त लागतं. तुम्ही एकदा करून तर पहा. तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता किती छान झालेली आहे. नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? तर आज आपण पाहणार आहोत भरलेली वांगी म्हणजे वांग्याचं भरीत. जसं यामध्ये साहित्य वापरलेलं आहे त्याच प्रमाणात साहित्य घ्या. खूपच टेस्टी लागतं वांग्याचं भरीत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धने लो फ्लेमवर परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत आणि 1 कप सुकं खोबरं आणि अर्धा कप सफेद तीळ. हे लो फ्लेमवर सर्व परतून घ्यायचं आहे आणि 1 हिरवी मिरची घालायची आहे. आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून थंड करत ठेवूया. थंड होतंय तोपर्यंत वांगीचे काटे काढून आणि देठ वगैरे काढून व्यवस्थित साफ करून मधून कट मारून घेऊया. मधून कट मारून झाल्यानंतर वांगी चेक करायचे आहेत, किडी वगैरे असतील तर. आणि सर्व वांगी आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत. पाण्यात टाकल्यामुळे काळी पडत नाही. त्याचप्रमाणे यामध्ये 1 बटाटा घेतलेला आहे, तो सुद्धा पातळ कट करून घ्यायचा आहे. बटाटा टाकल्यामुळे वांग्याचं भरीत टेस्टी लागतं आणि वांग्याचं भरीत जास्त प्रमाणात होतं. आता हे बटाटे कट करून झालेले आहेत, हे सुद्धा आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत. आता वाटण थंड झालेलं आहे, ते आता मिक्सरला लावून घेऊया. जसं साहित्य सांगितलं आहे त्याप्रमाणात घ्या, म्हणजे खूप वांग्याचं भरीत छान लागतं. आता हे पाणी न घालता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता हे एका ताटामध्ये घेऊया आणि पाव चमचा हळद, 1 चमचा होममेड मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये ॲड करूया. गरम मसाला अर्धा चमचा घेतला तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ घालूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अर्धा चमचा तेल घालूया. तेल घातल्यामुळे स्टफिंग बाहेर येत नाही. ह्या स्टफिंगमध्ये जसे आपण मसाले घातलेले आहेत त्याबरोबर अर्धा चमचा मॅगी मसाला घातलात तर अप्रतिम चवीला लागतं. आता हे सर्व वांगी दाबून भरायचे आहेत. एखाद्या वेळी या प्रकारे वांगी करून पहा आणि परत कधी वांगी कराल याच प्रकारे करा, पण त्यामध्ये मॅगी मसाला घालून करा. खूपच छान लागतात, अप्रतिम चवीला. सर्व वांगी या प्रकारे भरून घेणार आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि 2 लसूण ठेचून घ्यायचे आहेत आणि पाव चमचा हिंग. हिंग घातल्यामुळे वांगी पचायला चांगली. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता ह्यामध्ये सर्व भरलेली वांगी सोडूया. अशा झणझणीत चमचमीत नवीन रेसिपीसाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता सर्व वांगी सोडून झालेली आहेत आणि स्टफिंग उरलेलं आहे ते पण यामध्ये ॲड करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये ॲड करूया. बटाटा कट केला आहे तो सुद्धा ॲड करूया. बटाटा ॲड केल्यानंतर आपल्याला फक्त जरासंच मीठ घालायचं आहे. ऑलरेडी आपण स्टफिंगमध्ये मीठ घातलेलंच आहे, त्याप्रमाणे आपल्याला जरासं मीठ घालायचं आहे. आता ताटावर पाणी ठेवायचं आहे आणि आपल्याला 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर शिजत ठेवायचं आहे. 4 ते 5 मिनटानंतर परतून घ्यायचे आहेत वांगी, म्हणजे या बाजूने सुद्धा चांगले शिजतील. या प्रकारे पाहू शकता तुम्ही. आणि परत आपल्याला 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे वांगी खूप छान शिजतात दोन्ही साईडने. परतून घेऊन वांगी परत आपण लो फ्लेमवर 4 ते 5 मिनटं शिजवून घेतलेली आहेत. वांगी बटाटा खूप छान शिजलेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे. आता वरून कोथिंबीर घालूया. हे वांग्याचं भरीत भाकरी, चपाती, भाताबरोबर अप्रतिम चवीला लागतं. एकदा करून तर पहा, तुम्हाला खूप आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक करा, इतर नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तसे छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.